नमस्कार. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पाडळी शिंदे वर्ग 7वा सादर करीत आहोत कवितेची ओळख. पथनाट्य. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण मिळून प्रयत्न करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडले आहे. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. चला आता पुढे पाहूया. अरे सुधीर, केव्हा आला? आजचा प्रयत्न शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवणे म्हणजे काय हो? कुणी सांगितलं रे हे तुला? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आला आहे. अरे फार सोपं आहे. कविता करणं, समजून घेणं, आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू काय प्रयत्न करणार हे सांगितलं आहे बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं हे तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कविते संभाषण करायचं, ते तो कागदावर उतरवून घेईल. म्हणजे त्याची काव्य प्रतिभा वाढेल, त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर दूध घे. आजी, आता मी वहीन आणि पेन आणतो. आताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लाव, तेव्हा मोठ्याने शुभम करोती म्हणते. घरामध्ये लावते सांज भाजी करते आता कांद्याची पात. म्हाताऱ्याचा वाढतोय भात, नको करू तू आता कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, कधीतरी कशाला म्हणतील का हो. मी सांगितलेल्या भाजीला तुम्ही नेहमीच देतात हो. हे माझी सुपर आजी, तुला आवडती कर भाजी. तू कर भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दाताची कवळी. तुमची इच्छा हाच द्याल, भाजी बनवते चवळीची खात. सगळेजण खो-खो असतात, बाबांची रात्रपाळी असते. अगं आई पटकन भाला देणार काही, मला ऑफिसला जाण्याची घाई नाही, तर पास करू देणार नाही सही. कसली गाय आणि कसली सई, आजीने दिली चपाती दही. काय बाई कवितेची कमाल, बोलतात नाही असतं धरू तोंडावर रुमाल. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. मला द्या काठीची चप्पल, पोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई तुम्ही बाबा चिडू नका, रागाचा सोडा आहे का? म्हणे रागाचा सोडा आहे का? कामाचा काय मी घेतलाय ते का? चिंता कोण माझ्यावर, माया करे सर्वांवर. तुम्ही आता नका वाढू, भांडण ऐकून येते रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेला भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, पण विशेष समजता खो-खो असते. आनंदित होते पण सहभागी होते. बर का आजोबा, आजी दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी? सोजी तुला तरी कशाला, लाडू पाठे बरशी ठेवते उशाला. चला सगळे जेवण करू, चवीच्या भाजीवर ताव मारू. सगळे एकत्रित मिळून जेवण करतात. रात्र झाली आता झोपा, सकाळी उघडू कवितेचा कोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सूर्य उगवला, चिमण्या उडल्या, साऱ्यांची अंघोळी झाल्या, हवा सुटली गार, अंघोळीचे पाणी केले गरम फार. अंघोळ कर, पटकन नाश्ता कर, चटकन झाला उशीर, तुला झटपटावर बोला. आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणि कानटोपी, थंडीपासून बचावायची ही युक्ती सोपी. सुधीर अंघोळ करून आवरून येतो.
सुधीर तू लिहून घ्यायनी यमक देवाला हवे पीठ समजा यमक हवेनी तरच कविता बनते ती. बाबा रात्र पाळी होऊन परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. एक गालातल्या गालात असतात आणि खुर्चीला रेलून बसतात. कामाचा आलाय आता कंटाळा द्या थोडे पाणी टाकून मला कणिक तुम्ही नंतर मला आणि शिऱ्यासाठी रवा चाळा. तोंड तेव्हा आंघोळ करा, खा गरम शिरा, मान सुधीच्या गप्प्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. सुधीर आवर दप्तर ठीक नाही तर त्याच्यातील कचऱ्याचा पीक टाकटीकपणा दररोज शिक. आजी आई खूप छान, मला नाही कशाचं वाट, तुमच्या वाचून आले ना पान. आजोबा होकार दर्शवतात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बस झाला कवितेचा पावसाने थोडीच पूर्ण होणार आहे हौस. हा घे थोरांचा कवितेचा मळा, आशाने लागेल तुला कवितेचा लळा. सुधीर कविताचे पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होतो. एका प्रकारचे समाधान सर्वांना दिसते. बाबा आई ताई आजोबा आणि आजी असे झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या हाती त्या वेचू कशाने किती. शांताबाईचा बाग आणि सुरवेची गिरणी, गतिमानाचे घर आणि बालकवीची पुराणे, चेतवले भावनाचे मोहोळ तुम्ही म्हणी.